सरकारने आजपर्यंत प्रिंट माध्यमांकरता अनेक गोष्टी केल्या आहेत। त्या डिजिटल माध्यमांना कशा लागू होतील याचा विचार करू। पत्रकारांच्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न ट्रस्ट मार्फत करणार आहे। तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील डिजिटल मीडिया पॉलिसी आणणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि आम्ही पुणेकर यांच्या वतीने डिजिटल मीडिया कार्यशाळेचे आयोजन कर्वेनगर येथील CMA भवन येथे करण्यात आले होते। कार्यशाळेचा समारोप चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला। यावेळी आयोजक हेमंत जाधव, समीर देसाई, सिद्धार्थ भोकरे, उल्का मोकाजदार, रवी ननावरे, दुर्गेश बामणे, संतोष फुटक, समीर खांबे, संतोष वरक, सुभाष सुर्वे आदी उपस्थित होते। कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते झाले। चंद्रकांत पाटील म्हणाले, डिजिटल मीडियामधील अनेक चांगली चॅनल्स सुरू आहेत, त्या रांगेत सर्वच यूट्यूब चॅनल जाऊन बसतील का, हा विचार या क्षेत्रातील प्रत्येक पत्रकाराने करायला हवा। सुरुवातीला लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था दवंडी ही होती। वर्तमानपत्र हे स्वातंत्र्याच्या काळात वापरले गेले, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे आली आणि त्यानंतर डिजिटल माध्यमे ही आली, त्यांचा आज विकास झाला आहे। ते पुढे म्हणाले, डिजिटल माध्यमात दुरुस्ती करायला वेळ मिळत नाही, कारण प्रत्येक प्रकारची माहिती त्वरित पोहोचवायची असते। कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचा हेतू काय हे समजणे गरजेचे आहे। डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा हेतू काय हे या क्षेत्रातील प्रत्येक पत्रकाराला कळणे आवश्यक आहे। डॉक्टर प्रशांत नारनवरे म्हणाले, आपल्या पिढीने शेकडो वर्षात घडणारी क्रांती मागील 10-15 वर्षात घडवलेली अनुभवली। AIच्या माध्यमातून कोणत्याही विषयावर जगात कुठेही भाषण करता येईल अशी स्थिती आहे, पण याचबरोबर त्या अनुषंगाने येणाऱ्या सामाजिक जबाबदारीचे भान देखील आपण ठेवणे गरजेचे आहे। प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला। डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेचे लोकशाहीकरण झाले आहे। पत्रकारिता करताना कोणते नियम पाळावे, कोणती आचारसंहिता घालून घ्यावी हे सुद्धा महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या क्षेत्रातल्या सगळ्या पत्रकारांचं डिजिटल मीडियामधल्या मुलींचं शिक्षण आणि आरोग्यासाठी मदत ही तुम्ही ॲम्पल म्हणजे स्काय इज द लिमिट। तुम्हाला मी बॅलन्स देणार नाही। तुम्ही मला सांगायचं की 10 ॲप्लिकेशन्स आलेत आणि साधारणतः मला 3 लाख रुपये लागतील, मग मी तुम्हाला 3.25 लाख रुपये देणार आणि तुम्ही सगळ्यांना बरोबर चेक देऊन टाकायचं। असं आता काल त्याचं रजिस्ट्रेशन झाल्यामुळे तर मला असं वाटतं की या प्रकारचे काही मार्ग अवलंबून आपण आपली रिक्वायरमेंट जर थोडी पूर्ण करू शकलो आणि ह्या प्रोफेशनला प्रामाणिकपणे न्याय देऊ शकलो तर त्याची आवश्यकता आहे जोडतो। त्याच्यामध्ये मी राजाभाऊंना असं म्हटलं की ह्या ट्रस्टमध्ये आता मी तुम्हाला ॲम्पल डोनेशन्स मिळतील असं पाहतो। यातून तुम्ही काय करायचं, 2 गोष्टी करायच्या। आपल्या क्षेत्रातल्या सगळ्या पत्रकारांचं डिजिटल मीडियामधल्या मुलींचं शिक्षण आणि आरोग्यासाठी मदत ही तुम्ही ॲम्पल म्हणजे स्काय इज द लिमिट। तुम्हाला मी बॅलन्स देणार नाही। तुम्ही मला सांगायचं की 10 ॲप्लिकेशन्स आलेत आणि साधारणतः मला 3 लाख रुपये लागतील, मग मी तुम्हाला 3.25 लाख रुपये देणार आणि तुम्ही सगळ्यांना बरोबर चेक देऊन टाकायचं। असं आता काल त्याचं रजिस्ट्रेशन झाल्यामुळे तर मला असं वाटतं की या प्रकारचे काही मार्ग अवलंबून आपण आपली रिक्वायरमेंट जर थोडी पूर्ण करू शकलो आणि ह्या प्रोफेशनला प्रामाणिकपणे न्याय देऊ शकलो तर त्याची आवश्यकता आहे। प्लस गव्हर्नमेंटने खूप गोष्टी केल्या पाहिजेत, खूप गोष्टी प्रिंटसाठी केलेल्या आहेत, त्या डिजिटलला कशा येतील असं बघितलं पाहिजे। आणि त्यामुळे आत्ता मला प्रेझेंटेशनच्या शेवटच्या पार्टमध्ये जे लक्षात आलं की उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने एक डिजिटल पॉलिसी केली आहे। मला ते डॉक्युमेंट द्या, मी सगळं वाचतो। माझ्याकडे हे खातं येत नाही, प्रामुख्याने देवेंजींकडे हे खातं येईल। देवेंजी हे काय नाही आहेत, ते खूप चांगले लॉयर आहेत, ते खूप चांगले पत्रकार आहेत, कारण प्रत्येक विषयाचं गास्पिंग त्यांचं भयंकर आहे। जे मराठा आरक्षणाचा कायदा करताना मी पाहिलं, एक हाती त्यांनी 3-3 वेळा वाचला, फुलस्टॉप कुठे चुकला आहे, कॉमा कुठे चुकला आहे, ह्याचा अर्थ काय चुकीचा निघू शकतो सगळं माहिती। तर त्यांच्याशी मी बोलतो आणि ही पॉलिसी महाराष्ट्रात कशी आणता येईल असं बघू, पण त्यासाठी येत्या ऑक्टोबरमध्ये सरकार यावं लागेल। ते आणायला तुम्ही मदत करा असं म्हणणारा पॉलिटिशियन मी नाही। म्हणजे तुम्हाला जे करायचं ते करा, कारण मी याला कन्व्हिन्स आहे की 800 कोटीचं जर पॉप्युलेशन जगात असेल, त्यातलं 142 कोटी आपल्याकडे आहे, त्यातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक क्षणाचं ठरलेलं आहे। मी आत्ता इथे का आलो तर ठरलं होतं, मग 1 तास आधी काय नाही आलो ठरलं नव्हतं, 1 तासानंतर। त्यामुळे मी तुम्हाला काही अपील करायला आलो नाही की पुन्हा सरकार येईल तर येण्यासाठी तुम्ही मदत करा। मी असं म्हणतो आहे
की आता 10-20 दिवसावर काय माहीत नाही तर कोणतरी ते छापेल की यांनी आचारसंहिता इतक्या तारखेला तर 10-20 दिवसावर आचारसंहिता आली आणि आचारसंहिता लागली की आम्हाला आमची गाडी पण वापरता येत नाही तर डिजिटल पॉलिसी कुठून करू. त्यामुळे आपल्याला नवीन सरकार जे येईल ते आमचं येईल असा आम्हाला कॉन्फिडन्स आहे, पण ते येईल त्यावेळेला आपण टॉप प्रायोरिटीने आपण हे करू. शेवटचा मुद्दा जो आहे तो थोडासा आम्हा सगळ्यांचा पर्सनल आहे. तुम्ही आम्हाला मगाशी म्हटल्यामुळे दंडशक्ती म्हणून खूप ठोका, बिलकुल काळजी करू नका. कारण आईने प्रेम करायचं असतं, तो तुमचा रोल नाही आहे. बापाने मारायचं असतं, दहशत निर्माण करायची असते, ठिकाणावर आणायचं असतं. त्यामुळे तुम्ही आई नाही, तुम्ही बाप आहात, तुम्ही ठोका आम्हाला. पण ठोकताना आपण अन्याय करत नाही एवढं बघा. मी एक उदाहरण देतो. मी परवाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेला बारामतीला गेलो त्यावेळेला पत्रकारांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारला. तुम्ही मला प्रश्न काय विचारला की तुमचा जो परंपरागत वोटर आहे तो घड्याळाचं बटन दाबेल. तर म्हटलं हो दाबेल, कारण त्याला माहिती आहे की हे बटन दाबलं तर शरद पवार हरणार आहेत. प्लेन वाक्य. तुम्ही त्याचा इतका बाऊ केलात की मी बारामतीत जाऊन शरद पवारांना हरवण्याची भाषा केली तर केली ना. दिस माय अजेंडा बाबा. त्या अजेंडावर पश्चिम महाराष्ट्रात मी काम उभं केलं. अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार बोलायला कोण तयार नव्हतं, पण मी रोज उठून त्यांना अंगावर घेतलं. त्यावेळेला अजित पवारही त्यांच्याबरोबर होते आणि त्यामुळे रांगेने पश्चिम महाराष्ट्रामध्ये BJP उभी केली ना आम्ही. आताही एवढ्या पडझडीच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या 6 आहेत, आमचे 4 आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मतदानामध्ये 2 लाख मतांनी आम्ही जास्त आहोत. त्याचं कारण मी नेहमीच त्यांच्या अंगावर गेलो, नाही चालणार तसं मी गेलो. पण ते इतकं चालवलं की ह्यांनी शरद पवारांचा पराभव करायचा.